भटक्या कुत्र्यांवरून विधानसभेमध्ये गोंधळ झाला आणि यावेळेस सत्ताधारी आणि विरोधकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी जोरदार मागणी केली। गल्लोगल्लीमध्ये कुत्र्यांची दहशत असून कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी प्रकाश सुर्वेंनी केलेली आहे, तर कुत्रे आमच्या मागेही लागतात असं सुनील प्रभू म्हणाले। आणि यावेळेस सर्व कुत्रे प्राणीमित्रांच्या घरी नेऊन सोडण्याची मागणी लांडगेंनी केलेली आहे। गल्लोगल्ली लोकांना दहशत आहे, हे बिबट्यांची तर शेतावर दहशत आहे, पण आज सामान्य जनतेला प्रचंड दहशत आहे। मुंबईमध्ये जा, कुठेही जा, जिथे तिथे ऑल ओव्हर देशामध्ये कुत्र्या, महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा हैदोस आहे साहेब, आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत तरी त्याच्यावर काही कारवाई करत नाही सरकार। काय करतं? आणि माझा असा प्रश्न आहे आपल्याला की आमदार जे आहेत ते गल्लीबोळात फिरतात, लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकतात, आणि समजा आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीबोळात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात हे आधी अगोदर सांगा। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय, अध्यक्ष महोदय मी गंभीरतेने बोलतोय, जेव्हा आम्ही वस्त्यामध्ये फिरतो ना तेव्हा कुत्रेच आमच्या मागे लागतात, कुत्रे मागे लागतात, आणि तो चावला तर केवढं मोठं माहित नाही त्याच्यावर संकट असतं। आणि म्हणून हा मजेचा विषय नाहीये, अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीरपणे बोलतोय, रात्री अपरात्री लोक बाहेर पडू शकत नाही। अध्यक्ष महाराज, ही कुत्री वाढण्याचं कारण काय याच्यावर विचार करा, आणि कुत्री जास्त कुठं असतात? अध्यक्ष महोदय, काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातं त्यांच्यावर प्रेम नाही, आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही। अध्यक्ष महोदय, मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो, ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा।